आज बनवणार आहेत आपण मुगाचं सूप. तर हे बघू शकताय तुम्ही, मी एवढे मूग घेतले, त्याच्यामध्ये हिरवे मोड आलेले आणि त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घेऊ, कारण काड्याने खूप छान टेस्ट येतो सूपला. आणि त्यानंतर तुम्ही एक माणसासाठी बनवत असाल तर मग थोडं मिरची कमीच टाका. मी एक मिरची टाकते, कारण आम्ही दोघा तिघासाठी बनवते, तर मग थोडी क्वांटिटी जास्त. आणि हे आलं टाकायचं, ठीक आहे. आलं, परत त्यामध्ये चिरलेला कांदा, ते मी एवढं ग्राइंड पेस्ट करून घेते. आपण हे ग्राइंड पेस्ट आता यामध्ये काढून घेऊ. हे बघू शकता तुम्ही. परत राहिलेली आता यामध्ये आपण हे राहिलेले एवढे टाकून घेऊ. हे कांदा, हे आलं, हे टोमॅटो, ओके, आणि ही मिरची. कारण मला तिखट थोडंसं जास्त बनवायला आवडतं, तुम्हाला लागेल तशा हिशोबाने. आणि कोथिंबीरच्या काड्या, ओके. आणि यामध्ये आता आपल्याला थोडेसं मसाले घालायचे, ओके. तर चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच जिरा, ओके. आता याला आपण परत पिसून घेऊ. तर इथं आता आपण हंडी ठेवली आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता. तर मी इथे तेलाचा वापर न करता अगदी थोडंसं तूप टाकणार आहे, तूप घालणार आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता. तर हे बघा, मी अर्धा चम्मच तूप घालते. हे बघा, तेल गरम झाले, त्यामध्ये लसूण थोडंसं जिरं, कारण आपण जिरा पेस्टमध्ये पण टाकलं.
हे बघा, आता याला अगदी छान शिजवून घेऊ आपण. पाणी थोडं जास्त प्रमाणातच टाकू, कारण शिजण्यासाठी लागतंय.